रायगडच्या राजकारणात गेल्या 2 वर्षांपासून सर्वाधिक चर्चेत राहिलेला संघर्ष म्हणजे आमदार महेंद्र थोरवे, खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यातील राजकीय संघर्ष। विधानसभा निवडणुकीच्या काळात हा संघर्ष इतक्या टोकाला गेला होता की महेंद्र थोरवे यांनी थेट सुनील तटकरे यांच्यावर आपल्याला पराभूत करण्यासाठी राजकीय डावपेच रचल्याचा आरोप केला होता। अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे सुधाकर घारे यांना तटकरेंचा पाठिंबा असल्याची चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात रंगली होती। विशेष म्हणजे जेव्हा थोरवे यांनी तटकरेंवर टीका केली तेव्हा सुधाकर घारे जाहीर भूमिका मांडून प्रतिउत्तर देताना दिसले। तटकरेंचे कट्टर समर्थक म्हणून घारेंची ओळख निर्माण झाली। त्यानंतर तटकरेंनी घारेंना पक्षात अधिक बळ देत रायगड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती। मात्र आता चित्र बदलत असलेलं दिसत आहे। अलीकडच्या काळात महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद शमल्याची चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही नेते एकत्र दिसत असल्याने राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुधाकर घारे यांचे मौन। पूर्वी तटकरेंवर झालेल्या प्रत्येक टीकेला उत्तर देण्यासाठी पुढे येणारे घारे थोरवे आणि तटकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर मात्र सार्वजनिक भूमिका घेताना दिसलेले नाहीत। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एक नवा प्रश्न विचारला जात आहे, थोरवे तटकरे यांची ही नवी मैत्री घारेंना खरोखरच मान्य आहे का? कारण राजकीय वास्तव पाहिले तर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात भविष्यातील मुख्य संघर्ष हा पुन्हा एकदा महेंद्र थोरवे विरुद्ध सुधाकर घारे असाच होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत। 2024च्या निवडणुकीत थोरवे यांचा विजय अवघ्या 5700 मतांच्या फरकाने झाला होता। त्यामुळे हा मतदारसंघ अजूनही अत्यंत चुरशीचा मानला जातो। इतकेच नाही तर काही आठवड्यापूर्वी सुधाकर घारे यांनी 2029ची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर करत आपण तटकरे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले होते। त्यामुळे आता राजकीय चर्चांना आणखीन उधाण आले। जर थोरवे आणि तटकरे यांच्यातील संबंध खरोखरच सुधारत असतील तर त्याचा परिणाम कर्जतच्या भविष्यातील राजकारणावर होणार का? भविष्यात थोरवे आणि तटकरे यांच्यात राजकीय समन्वय वाढल्यास घारेंची भूमिका काय असेल? की सध्याची जवळीक ही केवळ विधान परिषद निवडणुकीपुरती मर्यादित आहे? सध्या या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेही नाहीत। मात्र एक गोष्ट निश्चित आहे, कालपर्यंत तटकरेंवर टीका करणारे थोरवे आणि त्या टीकेला उत्तर देणारे घारे असे चित्र होते। आज थोरवे आणि तटकरे एकत्र दिसत आहेत पण घारे शांत आहेत। त्यामुळे कर्जतच्या राजकारणात पडद्यामागे काही नवी समीकरणे आकार घेत आहेत का याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात असे म्हटले जाते, पण कर्जतच्या राजकारणात पुढचा डाव कोणता असेल याकडे आता कार्यकर्ते, मतदार आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।